शेतकरी बांधवांनी, शेतकऱ्यांच्या मुलांनी आता खऱ्या अर्थानं तयार झालं पाहिजे। आज आपण पाहतो हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये पावसाळा चालू आहे, आमच्या सोयाबीनच्या घुगऱ्या झालेल्या आहेत, कापसाच्या वाती झालेल्या आहेत आणि भाव काय? शेतकरी सरकार सांगतं हमी भाव चालू आहे, नाफेड सुरू नाहीये, हमी भाव नुसता कागदावरच आहे। आज जर खर्च आपण बघितला, सोयाबीनचा खर्च पहा, शेतीच्या खर्चापासून आपली मेहनत श्रम जरी सोडले तरी भाव वसूल होत नाही, ही शेतकऱ्यांची अवस्था आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी वावरतो आहे। म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता इथं जमलेले सगळे जे आहेत, सर्व शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि म्हणून आपला बाप जगला तर आपण जगणार आहोत, तर देश टिकणार आहे। आणि म्हणून आपल्या बापासाठी आपण रस्त्यावर उतरणे आता काळाची गरज झालेली आहे। कारण या सरकारला आता तशी जाग येत नाही, सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि या सरकारला जर जागा करायचं असेल तर आता रस्त्यावर येऊन शेतकऱ्याचं रुग्ण हातात घेतल्याशिवाय आता भागणार नाही। आणि म्हणून आमच्या सगळ्या तरुण बांधवाला मी विनंती करेल की आपण या सरकारच्या विरोधामध्ये आता आंदोलन पुकारलं पाहिजे। बच्चू कडू आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा तो बाप आहे। आज कालपासून हैदराबाद नागपूर महामार्ग त्यानं रोखलेला आहे, ट्रॅक्टर मोर्चा आहे, पाऊस चालू आहे तरी भर पावसामध्ये आंदोलन सुरू आहे। आणि म्हणून आपण सुद्धा बच्चू भाऊ कडूच्या आंदोलनाला साथ दिली पाहिजे, बच्चू भाऊ बरोबर थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपला न्याय हक्क आपण मागितला पाहिजे। खरं हक्कदार आपण शेतकरी बांधव आहेत, या देशाचे आपण पुत्र आहोत आणि म्हणून जय जवान जय किसान हा नारा टिकला पाहिजे। जवान आमच्या बाउंड्रीवर उभा आहे म्हणून आम्ही सुखरूप आहोत, शेतकरी बाप आमचा शेतामध्ये राबतो म्हणून आमच्या पोटाला पोटभर भाकरी मिळते आहे आणि म्हणून आमच्या शेतकरी बापासाठी हे आंदोलन आहे। आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, हातात आपलं रुग्ण घ्यावं आणि आता शासनाची हलगर्जीपणा करत असतील त्यांची कदर करता कामा नये, ज्या पद्धतीनं आपण सर्वजण या आंदोलनात सहभागी होऊया। या ठिकाणी